नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 36. संत तुकारामांनी आपल्या वैकुंठ गमनाची पूर्वकल्पना इतरांना दिली होती. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, असे महाराज देहत्यागापूर्वीच लिहून ठेवतात आणि सर्व वृत्तींना सम करून जेथे गतीच कुंठित होते अशा शून्य निर्वाण अवस्थेत लीलया जातात. काही अज्ञानी जन म्हणतात, संत तुकारामांना मारण्यात आले, परंतु तुकारामांसारख्या इच्छामरणी महान संत योग्याच्या शरीराला हात लावण्याची कोणाची हिंमत तरी होती का? पंचमहाभूतात स्वतःचे शरीर विसर्जित करून महाराज स्वेच्छेने वैकुंठात गमन करते झाले. विगतः कुंठः अस्य वैकुंठः. वैकुंठ, निर्वाण, शून्य हे एकाच अवस्थेचे विभिन्न शब्दप्रकार आहेत. आद्य शंकराचार्य सुद्धा वालीप्रमाणे एका गुहेत गेले, ते परत आलेच नाहीत. अंतश्चरती भूतेषु गुहायां विश्वतो मुखः त्वं यज्ञ वषट्कारस्त्वं विष्णुः पुरुषं परः. योगीराज कबीरांचे मरण. योगीराज कबीराजांच्या मृत्यूबद्दल एक कथा आहे. त्या कथेतील संभाव्यता लक्षात घेऊन काही चिकित्सक ती कथा केवळ काल्पनिक असावी असे मानतात. आक्षेप खराही असू शकतो, कारण उत्तर भारतात काही काळ वास्तव्य असताना लेखकाने असल्याच प्रकारची कथा नानकजी व तुलसीदासजींचे बाबतीत ऐकली होती. लेखक स्वतः चिकित्सक वृत्तीचा असल्यामुळे संत कबीरजींच्या कथेत सत्यता असू शकते असेही लेखकाला वाटते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणेच कबीर एक महान योगी होते. साधारण माणसांच्या बाबतीत जर चमत्कृतीजन्य घटना घडू शकतात, तर कबीरांसारख्या महान योग्यांच्या बाबतीत तशी घटना घडणे असंभव नाही. कबीर एक महान योगी असल्यामुळे त्यांचे जीवनातील पुढील कथा सत्य असणे शक्य आहे. म्हणून ती कथा चिकित्सक वाचकांकरिता मुद्दाम देत आहे. कथा अशी आहे. आपल्याला आता जायचे आहे याची कबीरांना कल्पना आली होती. त्यांनी आपल्या शिष्यांना दुसरे दिवशी त्यांचे मरणाची तयारी करण्यास सांगितले. शिष्यांना कबीराच्या योग्यतेची जाणीव होती. त्यांनी शवयात्रेचे सर्व सामान आणून ठेवले. ठरल्याप्रमाणे कबीरांनी देह ठेवला. त्यांचे शव एका तिरडीवर बांधण्यात आले. शवावर फुले आणि माळा यांचा मोठा ढीग सजला. मुसलमान आणि हिंदू शिष्य मोठ्या भक्तिभावाने शव घेऊन स्मशानाकडे धून म्हणत निघाले. राम नाम सत्य है, सत्य बोलो गत है. शवयात्रा एका घराच्या दारावर आली. त्याच वेळेस त्या घरातील एक बाई 16 शृंगार करून 12 वर्षानंतर भेटीला येत असलेल्या आपल्या पतीला भेटण्यास शहराबाहेरील मंदिराकडे जाण्याला निघाली. किती भावना तिच्या मनात उचंबळून आल्या असतील बरे. बाहेर जाण्याकरता ती ललना दारात पाय टाकते, तोच दारावर तिला कबीरांच्या शवयात्रेची धून ऐकू आली. राम नाम सत्य है, सत्य बोलो गत है. वास्तविक शवयात्रा दिसणे शुभलक्षण मानतात, पण त्या बाईला ते शास्त्र काय माहीत असणार. तिला ते अशुभ लक्षण वाटले आणि मनातून ती चरकली. ती उत्स्फूर्तपणे म्हणती झाली, मेल्यांना आजच मरून मला अपशकुन करायचा होता, तर माझ्या प्रियपतीला मी भेटण्यास निघाले, तो याने स्वतः मरून मला अपशकुन केला. ती शवयात्रा कबीरांची होती हे तिला काय माहिती. ती सहज उद्वेगाने म्हणाली. कबीर बाह्यार्थाने मेले असले तरी ते योगी व अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी त्या बाईचा जिवंत संताप ऐकला. ते लगेच तिरडीवर उठून बसले आणि परत चलण्यास आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितले. सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले. मेलेला पुन्हा जिवंत झाला कसा? शिष्यांना गोंधळात पडलेले पाहून कबीर उद्गारले, बाबा रे, केव्हा तरी मरायचेच आहे, पण त्या माऊलीला आपल्या मरणामुळे जर अशुभ लक्षण होत असेल तर त्या मरणात काय अर्थ आहे बरे?
मी उद्या मरेन, परत चला. कबीराचे शिष्य व कबीर परत गेले. कबीर पुन्हा दुसऱ्या दिवशी मरण पावले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शवयात्रा निघाली. स्मशान घाटावर गेल्यावर शिष्यगणात मतभेद उत्पन्न झाले. हिंदू शिष्यांना कबीरांचे शव जाळायचे होते, तर मुसलमान शिष्यांना कबीराचे शव रिवाजाप्रमाणे पुरायचे होते. वादावादी सुरू झाली. शेवटी शव उचलून काढण्याकरता मुसलमान शिष्यांनी हार फुलांच्या ढिगात हात घातला, पण त्यांना शव कोठेच दिसले नाही. काय झाले, कसे झाले, सर्व आश्चर्यचकित झाले. आपल्या सर्व शिष्यांचे अज्ञान पाहून कबीरांनी आपल्या देहाचे विसर्जन त्या फुलात केले. त्यांचा देह फुलाच्या रूपाने शिल्लक राहिला. हिंदू शिष्यांनी फुले जाळली, तर मुसलमान शिष्यांनी फुले दफन केली. पुन्हा अज्ञान कायमच. अज्ञान सुटता सुटत नाहीत. संस्कार असते. संस्कार सुटणे महाकठीण. आपल्या मरणाची कल्पना संत कबीरांना स्पष्टपणे होती असे दिसते. मरणापूर्वी कबीरांनी एक पद लिहून ठेवले. ते पद साधकांच्या दृष्टीने अभ्यासनीय आणि अनुभवगम्य आहे. काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे. कबीर कोष्टी असल्यामुळे त्यांनी शरीराला एका चादरीची उपमा दिली. ते म्हणतात, काहे का ताना हो, काहे की भरणी, कौन तारसे गिनी चदरिया. ईया पिंगला ताना भरणी, सुषमन तारसे गिनी चदरिया. परमेश्वराने शरीराची झिरझिरीत अशी पारदर्शक चादर विणली आहे. त्या चादरीतील उभे धागे म्हणजे ताने आणि आडवे धागे म्हणजे भरणी कशाचे आहेत? योग नाड्या, इडा आणि पिंगला. नाड्या ताना असून सुषुम्ना नाडी भरणी आहे. ही दिव्य चादर विणण्याकरिता परमेश्वराला 10 मास लागले. ही चादर सर्वांनी पांघरून मळवून टाकली, परंतु कबीरांनी ती अतिशय सांभाळून जतन करून वापरली आणि परमेश्वराला ती परत करताना जशी त्याने दिली तशीच शुद्ध स्वरूपात परत केली. वरील दोह्यावरून कबीरांचा अधिकार लक्षात येतो. वरील दोह्याचा गूढार्थ चिंतन करून जाणावा. मरण्याकरिता श्रेष्ठ योग्यांना रोग वा अपघाताची आवश्यकता असतेच असे नाही. कबीराप्रमाणे आपणही आपली शरीररूप चादर जशीच्या तशीच परत करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.